जागतिक राजकारणामध्ये एका माणसाची नेहमी चर्चा असते आणि ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, म्हणजेच ट्रम्प तात्या. त्यांचा स्वॅगच वेगळा आहे. सध्या त्यांनी इराणसोबत जो काही राडा लावलाय तो बघून हॉलिवूडचे डायरेक्टर पण कन्फ्यूज झाले असतील की यावर ॲक्शन मूव्ही बनवू की कॉमेडी मूव्ही बनवू. बातमी अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने सलग तिसऱ्या रात्री इराणवरती दणदणीत हवाई हल्ले केलेत. पण खरा ट्विस्ट इथे नाही मित्रा, खरा ट्विस्ट तात्यांच्या बोलण्यामध्ये आहे. एकीकडे इराणवर सलग 3 रात्री बॉम्ब टाकायचे आणि दुसरीकडे ट्रम्प तात्या स्टेटमेंट देतात की अरे इराणसोबत नवीन करार अजूनही शक्य आहे. म्हणजे हे काय चाललंय? डोनाल्ड ट्रम्प म्हणजे जागतिक वातावरणातला तो विपक्षित काका आहे जो आधी सनसनी थोबाडीत मारतो आणि मग प्रेमाने विचारतो, काय मग चहा घेणार का साहेब? एकीकडे रात्री झोपेमध्ये बॉम्ब टाकायचे आणि सकाळी उठून म्हणायचं अरे आपण बसून चर्चा करू शकतो की. याला अमेरिकेची फॉरेन पॉलिसी म्हणायचं की तात्यांचा बायपोलर डिसऑर्डर. हे आता इराणच्या नेत्यांना पण कळेन असं झालंय. इराणचे नेते आता विचार करत असतील की आधी नक्की ठरव की डोनाल्ड भावा, आधी नक्की ठरव तुला युद्ध करायचंय की बिझनेस डील करायची. तुम्हाला काय वाटतं, ट्रम्प तात्यांची ही बॉम्ब अँड डील पॉलिसी वर्क होईल का? तुमचे जे काय मत असेल ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.